राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल त्याच्यावरती राजू कंकचा वार. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय राजू कंक यांनी. भव्य बॉल सीमा पार षटकार. माफी नाहीये. सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. नो प्लस 6 धावा मिळतील 7. राजू कंक यांनी पहिल्या बॉल पासून टॉपच गिअर टाकलाय आणि 2 बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. लागोपाठचे 2 मोठे फटके. तिसरा बॉल प्रगतीपथावरती येतोय. एका बाजूला भरत सनस गोलंदाजी मार्कवरतून. हाई फुल टॉस आणि त्यालाही माफी नाहीये. 3 बॉल 3 षटकार. हाई नो बॉल. कराडचा बकासूर राजू कंक. धावांची रन मशीन कराड तालुक्यातली सुरू झाली आहे आणि तिचा वेग प्रचंड आहे. कारण 4 बॉल 4 षटकार मारलेले आहेत. एक वेगळा रेकॉर्ड राजू कंक क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावी करणार का? किरण चिकणे तयार. पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि आता पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. कुसुंबी गावचे एक चांगले ऑलराऊंडर गोलंदाजी मार्गवरती किरण चिकणे आहेत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. चांगले बॉल टाकावे लागतील. क्षमता आहे, प्रतिभा आहे. परंतु आज किरण चिकणे यांना त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. कारण समोर आहे राजू कंक. आतापर्यंत राजू कंक यांनी 4 बॉलच फेस केलेत आणि तेही सीमा पार पाठवलेत. क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. हा पहिला निर्धाव बॉल आलाय. परंतु एका ओव्हरमध्ये 6 षटकार लागतील का?
आता हेही पाहावं लागेल या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल झालेले आहेत फक्त आणि फक्त 3. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राजू कंक यांनी काय डावाची सुरुवात केली, धमाकेदार सुरुवात डावाची केली, म्हणजे स्वप्नवत सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या बॉलपासून आक्रमण केलं, क्रिकेटच्या पटलावरती एक नवीन काय फ्लिक केलाय, मनगटी झटका, 6 धावांचा फटका, बॉल सीमा पार, षटकार. या स्पर्धेमध्ये एक वेगळा रेकॉर्ड आपण पाहत आहोत. एका ओव्हरमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स कराडने कुटलेले आहेत धावा 40. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या या A1 जोडीसाठी. परंतु आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. पहिल्याच ओव्हरमध्ये जावली 11 ने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. एकही गडी जावली 11 संघ बाद करू शकलेला नाहीये. ओव्हर नंबर 2 साठी आता केडंबे गावचा पर्याय निवडलाय आणि गोलंदाजी मार्गवरती धनाजी लोहार. षटक क्रमांक 2 साठी स्ट्रायकर एंडला राजू कंक. जबरदस्त रंगलेली मॅच. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषकाचा थरार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. धनाजी लोहार हे असे खेळाडू ज्यांनी जावली प्रीमियर लीगचा पहिला बॉल टाकण्याचा मान मिळवला. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट आला आणि राजू कंक यांना बांधून ठेवले. धनाजी लोहार हे असे खेळाडू आहेत, जावली प्रीमियर लीगचं पहिलं पर्व याच मैदानावरती झालं आणि तो पहिला बॉल जर कोणी टाकला ना तर ते नाव आहे धनाजी लोहार आणि त्यांच्याच हाती सोपवलेला आहे बॉल. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. राजू कंक सारख्या फलंदाजाला पहिल्या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. कोणतीही धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. बॉल क्रमांक 2. राजू कंकने बॉल खेळलाय, लांबी कमी पडलीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पकडलीये कॅच. विकेटचं पतन. राजू कंक माघारी.
बाजूला धनाजी लोहार यांना आता शेवटचा बॉल आता चांगला टाकावा लागेल. शेवटच्याच बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 2चा. धनाजी लोहार यांनी संघाला एक सुयश प्राप्त करून दिलंय खरं, परंतु काही मोठे फटके त्यांनी खर्च केलेले आहेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत केडंबे गावचे. स्ट्रायकर एंडला सुजय शेवाळे बॅटिंगसाठी तयार होतील. बॅटिंग करताना चांगला खेळ केला आतापर्यंत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. षटकातला शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा असणारा बॉल त्याला मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले आणि बॉलची फेकी केली, परंतु फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने अवघ्या 12 बॉलमध्ये कुटलेले आहेत धावा. आतापर्यंत 51 एक गडी बाद. चला दोन्ही संघांना विनंती करूया की मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत, बाकी आहेत आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. जेवढ्या जलदगतीने तुम्हाला खेळता येईल तेवढ्या जलदगतीने आपण खेळा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. 2 षटकांचा खेळ झालेला आहे, 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु ओव्हर नंबर 2 साठी क्रिकेटच्या पटलावरती 2 बाईक आपल्या नावी करणारा गोलंदाजी मार्गवरती सँडी बिरामने षटक क्रमांक 3 साठी बॉल आपल्या हाती घेतलाय. उजव्या स्टीच्या बाहेरचा असणारा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट वरतून आली. डॉट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय, माफ करा. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. वाई विरुद्ध कराड हा सामना मैदानाच्या सुरू आहे आणि आंतरराष्ट्रीय आणि IPLचे समालोचक आदरणीय कुणाल दत्ते सर मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील हे उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना सुरू आहे, ज्याचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. सँडी बिरामने या ओव्हरमध्ये आता जोमाने कमबॅक केलेला आहे, कारण त्याची नितांत गरज आहे. कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येचा वाढलेला वेग हा कमी करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये सुरू असले षटक. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम कराडला. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला याच ओव्हरमध्ये धावसंख्येचा वेग मंदावला आणि संत बाळूमामा वॉरियर्स कराडला हा दुसरा धक्का लागलेला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 4 वरती कराड तालुक्यातील भुरभुशी गावचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती रोहित पाटील बॅटिंगसाठी प्रविष्ट होत आहेत. धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना संत बाळूमामा वॉरियर्स कराड. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आपण करूया. रंगलेला एक रोमांचक सामना तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये. कराड विरुद्ध वाई. एका बाजूला आता जावली 11 कडून कमबॅक होते सँडी बिरामने. उजव्या स्टीच्या बाहेर असणारा बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येथील गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचतील, फक्त एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. एकपेक्षा अधिक काही घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला नाहीये आणि स्ट्रायकर एंडला सुजय शेवाळे यांना आणलेला आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आणि यानंतर आणखीन एक षटक बाकी आहे. सुजय शेवाळे स्ट्रायकर एंडला तयार, बॅटिंगसाठी होतोय तयार. शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. पुन्हा हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. प्रयत्न हाच आहे की कुठेतरी वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करायची आहे आणि फलंदाजांना कसरत करायला लावायची आहे. अशा प्रयत्नामध्ये टाकलेला बॉल दिशाहीन. सँडी बिरामने राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाठी ओढलेला बॉल. पंच पुन्हा सांगतील की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा आता सँडी बिराम यांना चांगला ठेवावा लागेल, कारण 2 बॉलच्या पाठीमागचा खेळ जर आपण पाहिला ना तर तब्बल या ओव्हरमध्ये 3 दिशाहीन बॉल सँडी बिराम यांनी टाकलेले आहेत. घनसोली प्रीमियर लीग मध्ये 2 वेळा मालिकावीर ठरणारा आणि 2 बाईक आपल्या नावी करणारा. फटका बेमिसाल. डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे बॉलने घेतली भरारी. फटका हे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार.
फक्त दिशा दिलीये, मनगटी फटका, 6 धावांचा फटका, बॉल सीमा पार, षटकार. एका बाजूला मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आलाय आता बहर. धावसंख्या जाऊन पोहोचले 67 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा उर्वरित आता फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉल फेस केलेले आहेत आणि तब्बल धाव फलकावरती आलेले आहेत धावा 67. शेवटचा बॉल शेष. सँडी बिराम यांनी काही बॉल चांगले टाकलेले आहेत, काही बॉल महागडे आहेत, परंतु शेवटचा बॉल तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. पाठी ओढलाय, आणखीन एक चाबूक स्ट्रोक चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक सुजय शेवाळे डॉनचा वार, बॉल सीमा पार, षटकार. जावली 11ला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. परंतु सुजी शेवाळे आणि गरकन गिरकी घेत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. तब्बल 7 षटकारांनी वैयक्तिक बॅटिंग करताना बनवलेले आहेत. 44 धावा. अर्धशतकी खेळीपासून 6 धावा दूर आहे त्या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक येईल का? आणि हो, कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावच्या खेळाडूकडून आलं या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. तालुका हाफ मधलं पहिलं खेळाडूचं नाव आहे सुजी शेवाळे. डॉन साठी एकदा जोरदार टाळ्या.
पारितोषिक आहे सुजित शेवाळे यांच्या बहारदार खेळीसाठी 50 धावांचा खेळ, दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आलेल्या आहेत त्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 95 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे विजयासाठी इथून पुढे बनवावे लागतील धावा 96, येणारे बॉल 24. थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकत होतो. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेटमधला एक गोड आवाज निलेश मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. त्याचबरोबर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये टेनिस विश्व क्रिकेटमधले दिग्गज समालोचक अर्थात जयेश भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण आवाज ऐकतोय. परंतु खऱ्या अर्थाने गोगवे गावच्या या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्यामुळे 4 चांद लागत आहेत आणि टेनिस विश्व क्रिकेटमधला सर्वात लाडका आवाज आपण सर्वजण म्हणत असतो. IPL ची मॅच लागली की इकडे तिकडे न पाहता जिओ सिनेमा आपण लावतो आणि त्या ठिकाणी मराठी समालोचन ज्यांचा ऐकतो अर्थात तुर्भे गावातून सुरू केलेला प्रवास अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत जाऊन पोहोचलेले आपणा सर्वांचेच लाडके समालोचक आणि या संपूर्ण स्पर्धेला स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 या स्पर्धेला 4 चांद लावणारे व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचेच लाडके कुणाल दाते सर यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. राजेशजी देसाई यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपला सर्वांचे लाडके कुणालजी दाते सर व्हॉइस ऑफ इंडिया टेनिस विश्व क्रिकेट मधले दिग्गज समालोचक आज या स्पर्धेला हजेरी लावत आहेत आणि गोगवे, महाबळेश्वर आणि सातारा जिल्ह्याच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लागतात. मी सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजवूया कुणाल दाते सर यांच्यासाठी. त्यांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने आज ही स्पर्धा संपन्न झाली असे मी म्हणेन. थँक्यू सो मच सर, आपण इथे आलात आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल कुणाल दाते सर आपलं मनापासून आभार आणि स्वागत. यानंतर पुढील सन्मानाकडे आम्ही वळणार आहोत. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटते की ती झालीच पाहिजे आणि ती स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येईल. नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेचे विद्यमान कमिशनर आणि ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट देण्यात आले रबर बॉलची अर्थातच दीपक दादा पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग म्हटलं ना की आमची सर्वांची लाडकी स्पर्धा आणि या लाडक्या स्पर्धेचे विद्यमान कमिशनर दीपक दादा पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि ही स्पर्धा परत आपल्या भेटीला लवकरात लवकर येईल अशा आपण सर्वांनी अगदी पाटील साहेबांनी यांना विनंती करूया. त्यानंतर पुढील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्दी अर्थातच अल्पेश दादा म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आयोजन समितीचे सदस्य राजेशजी देसाई यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते. अल्पेशजी म्हात्रे क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहेत, चाहते आहेत आणि त्यांचा सन्मान आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आज गोगवे गावच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून जोपासली जाते. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. आदरणीय आमचे अभिदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही गोगवेकर सरस स्वागत करत आहोत आणि आपल्या येण्याने गोगवे गावची ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठी झाली असं नक्की मी म्हणेन. मी कुणालजी दाते सर यांच्याकडे जाईन आणि त्यांना विनंती करतो की आपले 2 शब्द या स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट हे तुम्ही अगदी जवळून पाहता याचं समालोचक म्हणून आपले 2 शब्द महत्वाचे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकाचं आयोजन खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची घेऊन येते आणि खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक. मी मगाशी दीपक बाळाराम पाटील जे आपले नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत त्यांच्याशी चर्चा करत होतो. ज्या पद्धतीने आज मोठ्या संख्येने सर्व प्रेक्षक इथे आलेले आहेत आणि शेतकरी कुटुंबातील आपण सगळेजण ज्या पद्धतीने इथे खेळतोय, सामान्य घराण्यातील कुटुंबातील ही सर्व मुलं आहेत, चांगलं क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना तुम्ही अशा पद्धतीने प्रोत्साहन देते, यापेक्षा आणखीन महत्त्वाची गोष्ट काय पाहिजे. आणि खूप चांगली स्पर्धा तुम्ही घेतली आहे. स्वर्गीय विजयदादा देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या स्पर्धेच्या माध्यमातून असंच आयोजन करत राहा. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न होईल. सगळ्या खेळाडूंना नक्कीच शुभेच्छा आहेत. संध्याकाळी एक विजेता संघ मिळेल, एक उपविजेता संघ मिळेल.
दोन्हीही जे संघ आहेत त्यांचं आतापासूनच अभिनंदन करतो आणि परत एक वेळा हे दुसरं पर्व आय थिंक हा जो प्रवास आहे हा असाच अविरत चालू राहील. या सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच निलेश मर्डेकर सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मनपूर्वक आभार मानूया. आंतरराष्ट्रीय आणि IPLचे समालोचक ज्यांच्याकडून आम्ही बरंचसं काही शिकतो असे कुणाल लते सर यांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर दीपकदादा पाटील यांचंही मनपूर्वक आभार. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवल्यासाठी मनाच्या अंतःकरणात आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानूया. आणि एका बाजूला आता पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. सँडी बिराम यांनी पहिल्या बॉलपासून आक्रमण केलंय आणि बॉल पाठवलेला आहे हाही सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. बॉल सीमा पार. षटकार. तर एक पारितोषिक आपण अनाउन्समेंट करत आहोत. सुजित शेवाळे डॉनच्या अर्धशतकी खेळीसाठी कराड तालुक्यातील घोलपवाडी गावचे सागर घोलप यांच्या वतीने 3,000 रुपये त्यांना जीपे केलेले याची आपण नोंद घ्या. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. परंतु एका बाजूला पाठीमागच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवणारा पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा काजरवाडीचा गोलंदाजी मार्कवरती अजय मोहिते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना स्ट्रायकर एंडला सँडी बिरामने उजव्या स्टीच्या बाहेरचा असताना बॉल आणि पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. सँडी बिरामने आशा पल्लवित केलेल्या आहेत. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय त्यामुळे कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषकाचा आणखीन एक बहारदार रुबाबदार फटका सीमारेषच्या पलीकडे सरळ 6 धावींसाठी. कडे पाहता आता ईट का जवाब पत्थर से, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 31 धावा कुठलेल्या आहेत. परंतु पहिला डाव जर आपण पाहिला असेल ना तर कराडने कुठले होत्या धावा तब्बल 40. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सँडी बिरामने आग ओकणारी बॅटिंग. चला यानंतरची जी मॅच आहे ना ती मॅच अकालपे JMCC लाकवड आणि त्यांच्या विपक्ष केळगर सोशी तेटली ही सेमी फायनलची मॅच होईल आणि आपण रिपोर्टिंग करा. टॉस साठी विनंती आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची 2 गाव 1 संघ या संकल्पने अंतर्गत
ही सेमीफायनलची लढत आहे गट अ मधून. ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलेला आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये तालुका हाफ मध्ये पहिलं आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकवणारा कराड तालुक्यातील येवतीच्या शेवाळवाडी गावचा अर्थात कराडचा डॉन सुजित शेवाळे ओव्हर नंबर 2 मध्ये. तर बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय एक आक्रमक फलंदाज अर्थात आंबेगरचा अमर यादव. अमर यादवने वार केलाय, बॉल निघालाय लॉंग हॉपच्या वरतून सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. करांची आतिषबाजी, प्रत्येक बॉलवरती वार होतोय, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे काही ना काहीतरी घडतंय. अमर यादव आपली लकप मैदानाच्या आतमध्ये दाखवताना सुजित शेवाळेवरती आक्रमण. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल त्याला फटका खोदून काढलाय. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. अवघ्या 2च धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. या मॅचची रंगत वाढत चाललेली आहे. सांगणं कठीण आहे की कोणत्या संघाची बाजू मजबूत आहे आणि कोणता संघ या मॅच मध्ये विजयी प्रस्थापित करेल, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. एका बाजूला 2 बॉल टाकले सुजित शेवाळे आणि धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 8. कराड 11 संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. स्ट्रायकर एंडला. चला, दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की तुम्ही रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा आपण विनंती करूया. 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत KSK चे संघ खेळत आहेत. लाखवड आणि अकालपे आणि केळगर सोळशी तेटली. आपण रिपोर्टिंग करा. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आला नाही, परंतु बॉलने गॅप शोधलाय, हे महत्वाचं होतं. आणि क्षेत्ररक्षक येण्या अगोदर फलंदाजांना मुभा मिळाली 2 धावा घेण्याची आणि त्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं सध्याच्या घडीला जावली 11च्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. एका बाजूला कराड 11 संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हेही पाहावं लागेल. सुजित शेवाळे यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर एका बाजूला धावा कुटण्याचा प्रयत्न या जोडीचा सुरू आहे. अमर यादव स्ट्रायकर एंडला. बॅटिंग करताना एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. 3 बॉल फेस केलेले आहेत. वैयक्तिक बॅटिंग करतायत 10 वरती. कमी गतीचा बॉल त्याला पाठीमागच्या बाजूला भिरकावून दिलाय आणि अखेरकार बॉल फाईन लेग सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. सुजित शेवाळे यांनी प्रयत्न काय केला होता? बॉल कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या कमी गतीच्या बॉलवरती केलेला वार होता. बॉल गेला सीमा पार. धावा मिळाल्या तब्बल 6. धावसंख्या पाहिली ना तर धावफलकावरती आहेत तब्बल 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. सुजित शेवाळे राईट आर्म राऊंड द विकेट. क्षेत्ररक्षक येतील का? बॉलचा पाठमोरा करतील का? गवतातून मार्ग शोधत बॉल पर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे धावा मिळत आहेत तब्बल 2. या षटकातल्या शेवटच्या बॉलचा अजून एक खेळ शेष आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. त्या 56 धावसंख्येचा डोलारा आता कशा प्रकारे सांभाळला जाईल, कारण अजूनही या ओव्हरमध्ये एक बॉल शेष आहे आणि नंतर टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्या. आपटलेला बॉल आणि अखेरकार
या बॉलच्या पाठीमागे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरलाय आणि पहिल्या विकेटचं पतन अमर यादव माघारी. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. सेमी फायनल क्रमांक 1 असेल स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 ची पहिली सेमी फायनल. KSK प्रतिष्ठानचे 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले आणि 8 संघांमधून आपण जर पाहिलं तर हे 2 संघ अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत आणि आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. आमच्या गोगवे गावचे सुपुत्र नारायणदादा कदम, त्याचबरोबर यात्रा कमिटीचे प्रमुख सदस्य राहिले, त्याचबरोबर आमचे संजयदादा कदम यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. नारायणदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोण देईल? सुमित मालुसरे या ठिकाणी कॉल देतील. हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल. टेल आहे म्हणजेच टीम लाखवड संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. सुमित, बॅटिंग करायचे किती धावा सेमीफायनल मध्ये 3 ओव्हरमध्ये स्कोरबोर्डती लावल्या जातील? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. नारायण दादा आपण बसून घ्या. या ठिकाणी टॉस झालाय आणि टीम लाखवड या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. इथून पुढे आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी मार्ग वरती. पेशाने PSI असणारा खेळाडू तुळसण गावचा निलेश वीर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकर एंडला सँडी बिरामने. क्षेत्ररक्षक पाठीमागच्या बाजूला आहे. हा
चला दोन्ही संघांना विनंती आहे की सामना आपण सुरू करा. या ठिकाणी आयोजन समितीने कळवलेलं आहे. धावांमध्ये करेक्शन होईल आणि धावसंख्या आहे 66 धावा. 6 बॉल 30 ची गरज आहे आता इथून पुढे. 6 बॉल 30. 6 बॉल 30 ची गरज आहे, याची आपण नोंद घ्या. आपण धावसंख्येमध्ये करेक्शन केलेलं आहे, याची आपण दक्षता घ्या आणि मॅच सुरू करा अशी विनंती आपण करूया. आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक आपले आभारी आहोत. आता शेवटचे 6 बॉल. एका बाजूला सँडी बिरामने ज्यांनी पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय, चांगला खेळ केलाय, परंतु अंतिम षटक ज्यांच्या नावी विशाल मोरे तुळसण गावचा खेळाडू आला आणि त्याच्यावरती केलाय वार. आणि एका बाजूला सँडी बिरामने आणि आशा केल्यात पल्लवी बॉल पाठवला सीमा पार. आला तो षटकार. 5 बॉल 24 ची गरज. 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत आता 24 धावा. एका बाजूला सँडी बिरामने यांचं आक्रमण आहे. सीमारेषेला आज आग लावणारी बॅटिंग सँडी बिरामने यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एका बाजूला विशाल मोरे तर एका बाजूला सँडी बिरामने बॅटिंग करताना सँडी बिरामने यांचा खेळ बहरलाय. तब्बल ठोकलेले आहेत 42 धावा. तिसरं अर्धशतक आता येईल का या स्पर्धेतलं, आणि ती संधी जावली तालुक्यातल्या खर्शी-बारामुरे गावाला मिळेल का, आणि सँडी बिरामने तो कारनामा करतील का. विशाल मोरे टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय. आता 4 बॉल 24 ची गरज आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे कारण याच बॉलवरती दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे. 4 बॉल 24 ची गरज. सँडी बिरामने वैयक्तिक 42 धावांचा झुंजार खेळ केलाय, परंतु मॅच फिनिश कोण करेल. आपटलेला बॉल, त्याच्यावरती खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक बनतात प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आता 3 बॉल 18 ची गरज. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. सँडी बिरामने वैयक्तिक 48 धावांचा झुंजार खेळ करतायत आणि काय बहारदार फटका खेळलाय सँडी बिरामने यांनी. आता येणारे 3 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 18. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता हीच विचारधारा फार महत्वाची आहे. विशाल मोरे आज आपली प्रतिभा आणि त्याचं सादरीकरण करावं लागेल. तुळसण गावचे एका बाजूला विशाल मोरे, डावकुरे हाताचे प्रतिभावंत खेळाडू, परंतु एका बाजूला जावली तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरचा 2 बाईक मिळवणारा सँडी बिरामने. कोण मॅच फिनिश करणार, खर्शी-बारामुरे की तुळसण, कराड की जावली. 3 बॉल 18. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे, खोलवर टप्प्याचा. पंचांगणे दाद मागितलीये, आला तो डॉट. आता येणारे 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 18. मित्रांनो, मॅचचा रिझल्ट काही लागेल, परंतु दोन्ही संघांची झुंज आवडली असेल ना तरी क्रिकेट प्रेमी म्हणून दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 96 धावांचा पाठला करताना हा दिशाहीन बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 17 बनवायचे आहेत. बॉल किती शिल्लक आहेत तर ते अजूनही 2. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचाने सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस बापू धोंडे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. स्टार क्रिकेटर जोरगावच्या अजित बडे. आणि हा नो बॉल आहे. याच्यावरती जर मोठा फटका आला असा ना तर मॅच मध्ये ट्विस्ट आला असं, परंतु मोठा फटका आलेला नाहीये. त्याचबरोबर राहुल गोळे यांचे आगमन आहे. परंतु आता इथून पुढे अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहेत 16 धावा. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि हो, सँडी बिरामने याचं अर्धशतक पूर्ण होतं. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या सँडी बिरामनेच्या झुंजार खेळीसाठी. या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक आणि तालुका हाफचं 2रं अर्धशतक आलेलं आहे. जावली तालुक्यातल्या खर्शी-बारामुरे या गावाकडून आणि खेळाडूचं नाव आहे सँडी बिरामने. आणि आता शेवटच्या बॉलची आता औपचारिकता बाकी आहे. सँडी बिरामने यांनी झुंज निश्चित या मॅच मध्ये दिली. आता 1 बॉल 14 ची गरज. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे. नशिबाच्या भरोशावरती असणारा सामना.
आणि अखेरकार मोठा फटका आला आणि प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु दोन्ही संघांनी खेळ बहारदार केला. एका संघाने सामना जिंकला, परंतु एका संघाने मन जिंकली. दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मी विनंती करतो, चला KSKच्या दोन्ही टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला विनंती आहे. प्रताप सकपाळ, आपल्याला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही टीमनी. सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर विनंती असेल सुमित मालुसरे, आपली बॅटिंग ऑर्डर, बॅट्समन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला, मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान आपण या ठिकाणी देणार आहोत. सुजित शेवाळे यांना विनंती आहे, आपण या. मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान या ठिकाणी दिला जाईल. हॅलो, सुजित शेवाळे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान या ठिकाणी दिला जाईल. कराड टीम या मॅच क्रमांक 2 मध्ये त्यांनी विजय प्राप्त केला आणि या मॅच मध्ये सुजित शेवाळे द डॉन काय जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल 52 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्या कारणाने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही सुजित शेवाळे यांना देतोय. सुजित शेवाळे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर राजू कंग यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं, तर त्यांना विनंती आहे राजू कंग आपण या. मी विनंती करतो की आपला सर्वांचेच लाडके आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच महाराष्ट्र पोलीस सुनील धोंडे बापू यांना विनंती करतो आपण या. बापू, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाते. बापू या प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान या ठिकाणी आम्ही देतोय मुख्य व्यासपीठावरती. सुजित शेवाळे, कराड तालुक्याचा डॉन, 52 धावा कुठल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हा मान त्यांनी पटकावलाय. आपण मेडल देतोय त्याला, जे भैरवनाथ ॲम्ब्युलन्स यांच्या माध्यमातून आहे. श्री लक्ष्मणदादा देसाई सह्याद्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर टी-शर्ट आहे आणि त्याचबरोबर पावसाळी उपयुक्त वस्तू म्हणजेच छत्री हे आपण जर पाहिलं तर प्रकाश सकपाळ यांच्या माध्यमातून आहे. तर सुजित शेवाळे यांना 1500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर राजू कंक यांना आपण 1000चं कॅश प्राईज देतोय. राजू, अप्रतिम बॅटिंग, सुपर बॅटिंग, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही सामना जिंकलायत. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याचबरोबर सागरजी घोलप यांच्या माध्यमातून सुजित शेवाळे यांच्यासाठी ऑनलाईन 3000 रुपये त्यांनी पाठवले, त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि सुजित शेवाळे यांचे आपण सर्वजण फॅन आहोत. सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेट म्हटलं की एका नावाची चर्चा नेहमी होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ते नाव आहे सुजित शेवाळे. 52 धावा कुठल्या मॅन ऑफ द मॅचचा त्यांनी मॅन ऑफ द मॅच तो घेऊन गेलाय. मॅचला जशी सुरुवात होते, सेमीफायनल क्रमांक 1 आहे. KSKचे 2 संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊया. जय जी भोसले.